छत्रपती शिवरायांच्या विचाराचे वंशज आणि इथल्या तमाम बहुजनांच्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रांतीला क्रांती हे नाव दिलं, क्रांतीला जोजवलं, क्रांतीला आपल्या घरापासून सुरुवात केली, असे स्त्री शिक्षण चळवळीचे प्रणेते क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले. या देशात बाईची जात कांद्याची पात, मारली लात, पडली सांडाळात, बाईला अक्कल नसते, असं येथील धर्मग्रंथ सांगत असताना देखील त्या धर्मग्रंथाला लात मारून इथल्या सर्वसामान्य स्त्रीच्या हाती पहिली पाटी पेन्सिल देणारी शिक्षणाची आद्य देवता सावित्रीबाई फुले, चालतं बोलतं विद्यापीठ, संत चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे संत गाडगेबाबा, ज्यांनी या संपूर्ण भारतामध्ये 84,000 स्तूपांची निर्मिती केली आणि फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला असे चक्रवर्ती सम्राट अशोक, ज्यांनी आपल्या दोह्यांच्या माध्यमातून बुद्धांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले असे संत कबीर, ज्या ज्या महामातांनी सर्वसामान्यांना बाहेर येण्यासाठी, स्वतंत्र होण्यासाठी, स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं, अशा सर्व महामाता आणि या सर्व महामाता महामानवांच्या विचारांची गोळाबेरीज ज्यांनी एका पवित्र ग्रंथात केली, तो ग्रंथ म्हणजे या देशातील रामायण, महाभारत, वेद, पुराण, उपनिषद, भगवद्गीता नव्हे, तर तो ग्रंथ म्हणजे या देशाची 395 कलमाची पवित्र राज्यघटना आणि त्या राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, विश्वरत्न मी म्हणेन, भारतरत्न म्हणणार नाही, कारण आपण बघतो ऐरे गैरे नथू खैरे कुणी येतं आणि भारतरत्न घेऊन जातं. म्हणजे जो सर्वोच्च सन्मान आहे तो पैसे गाऊन, म्हणजे पैसे घेऊन जे गातात त्यांनाही दिला जातो आणि पैसे घेऊन जे खेळतात त्यांनाही दिला जातो. म्हणजे किती कचरा करून टाकला त्या भारतरत्नाचा. म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी ज्या महामानवाला संपूर्ण जग जागतिक दर्जाचे विद्वान म्हणून संबोधतं, 100 विद्वानांमध्ये प्रथम दर्जाचे विद्वान संबोधतं, त्यांना आपण भारतरत्न म्हणून खुजं का करायचं? म्हणून मला असं वाटतं की आपण विश्वरत्न, विश्वभूषण, बोधिसत्व असं म्हटलं पाहिजे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज आपण सर्व, जसं खांडेकर साहेबांनी सांगितलं की नवराष्ट्रमातांचा उत्सव या ठिकाणी साजरा करतोय. खरोखर वाखाणण्यासारखा आहे, कारण हा उत्सव पहिल्यांदा मला असं वाटतं की या ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी होतोय. खरंच वाखाणण्यासारखी बाब आहे की आज आपण बघतो महाराष्ट्रभर सगळीकडे जो उदो चालू आहे, जी अंधश्रद्धा, जे कर्मकांड बोकाळलेलं आहे, त्याला कुठंतरी आळा बसावा, त्याला कुठंतरी म्हणजे काय म्हणतात की ही अंधश्रद्धा कुठंतरी पळून लावली पाहिजे. हा जो उदो चालू आहे तो कुठंतरी थांबवला पाहिजे. त्याच्यासाठी हे पाऊल मला असं वाटतं उचललेलं आहे आणि खरोखर म्हणजे ह्याचा मोठा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, कारण आपण नवपरिवर्तनवादी आहोत आणि परिवर्तनाचं वारं आपण जोपासणार आहोत. येणाऱ्या पिढीला आपल्याला आदर्श द्यायचा आहे आणि त्याची सुरुवात मला असं वाटतं या धम्मभूमीपासून झालेली आहे. खूपच वाखाणण्यासारखी अशी ही नवराष्ट्रमातांची म्हणजे ही जी जुगलबंदी चालली असं मी म्हणेन. कारण आपल्याला बराचसा इतिहास माहिती नाही, बराचसा इतिहास माहिती आहे. कारण बाबासाहेबच असं म्हणतात की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. आणि आपल्याला आपल्या नवराष्ट्रमातांचा इतिहास माहीत असणं हे नक्कीच गरजेचं आहे. जसं आता ताईंनी सांगितलं, खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ज्या ज्योतिराव फुल्यांनी या पुण्यासारख्या शहरामध्ये पहिली मुलींची शाळा चालू केली, त्या शाळेला उभं करण्यासाठी म्हणजे बघा, कुठंतरी जसं खांडेकर साहेबांनी म्हटलं की नाळ जुळलेली आहे, आपली एकमेकांची नाळ जुळलेली आहे आणि ही एक साखळी आहे, ती साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि म्हणून हा नवराष्ट्र मातांचा उत्सव, आजपर्यंत ज्या माता झाल्या त्यांचा आपण परिचय घेतलाच, पण क्रांती नायिका मुक्ता साळवे यांच्याबद्दल आपल्याला एवढंच माहिती आहे की त्यांनी काहीतरी निबंध लिहिला होता आणि सावित्रीमाईंच्या शाळेमध्ये
ही मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी शिकली, जी मातंग समाजाची होती. पण ती मुक्ता साळवे कशी शिकली, तिचा इतिहास काय आहे, हे आपल्याला या निमित्ताने माहीत करून घेणं फार गरजेचं आहे. कारण आता येणारा काळ जो आहे, त्या काळाला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल, त्या काळाच्या समरूप जर आपल्याला चालायचं असेल, तर आपल्याला हा इतिहास जाणणं फार गरजेचं आहे. कारण क्रांती नायिका काय म्हणतात, माणसा माणसात भेद निर्माण करणारा धर्म, माणसा माणसात भेद निर्माण करणारा धर्म या पृथ्वी तलावरून नष्ट झाला पाहिजे. महार मांगांविषयीचा जो प्रसंग किंवा जो निबंध, महार मांगांविषयीचं दुःख किंवा महार मांगांबद्दलचं दुःख जे त्या निबंधामध्ये त्यांनी लिहिलं, त्या काय म्हणतात की माणसा माणसात भेद निर्माण करणारा धर्म या पृथ्वी तलावरून नष्ट हो आणि अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येऊ. हे वाक्य कधीचे आहे? 19व्या शतकातले. 1853 साली क्रांती नायिका मुक्ता साळवे यांनी हा निबंध लिहिला. म्हणजे तेव्हा मुक्ता साळवे किती वर्षाच्या होत्या? 14 वर्षाच्या. आणि त्यांनी शाळेत ऍडमिशन कोणत्या वर्षी घेतलं? 9व्या वर्षी घेतलं. तेव्हा त्या 3रीत होत्या. 9व्या वर्षी त्यांनी शाळेत ऍडमिशन घेतलं. म्हणजे लहुजी साळवे यांनी त्यांना शाळेत घातलं. बरं, यांचा इतिहास कसा आहे ताईंनी आपल्याला सांगितलं. म्हणजे हे सुद्धा सर्वसाधारण व्यक्ती कुणी करू शकत नाही. मुक्ता साळवेंचा इतिहास, याला सुद्धा पाठीमागं काहीतरी पार्श्वभूमी आहे. कारण ज्या कुळात त्या जन्मल्या, ज्या कुळात त्यांचा जन्म झाला, त्यांचा सुद्धा या संघर्षाशी संबंध आहे ना. त्यांनी सुद्धा या संघर्षामध्ये आपलं जीवन दिलेलं आहे ना. आणि ज्या वेळेस ज्योतिबा फुल्यांनी पहिली शाळा सुरू केली, त्यावेळेस त्याला पाठिंबा होताच की साळवे घराण्याचा. आणि म्हणून त्याची सुरुवात सुद्धा मुक्ता साळवे यांनीच केलेली आहे. क्रांतिकारी सुरुवात. म्हणजे तो काळ बघा कसा होता. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यात सगळा समाज खितपत पडलेला. वर्णवादी वर्चस्व या ठिकाणी होतं. म्हणजे त्यांनी आमचे न्याय, हक्क, अधिकार सगळं हिरावून घेतलेलं. कफल्लक आम्ही, हे तर सगळं आहेच आहे, पण आपलं अधिपत्य प्रस्थापित करण्यासाठी आमच्या श्वासावर सुद्धा त्यांचा अधिकार होता. श्वास सुद्धा आम्ही स्वतंत्रपणे घेऊ शकत नव्हतो. किती रूढीवादी परंपरा. त्या परंपरेमध्ये, अशा वातावरणामध्ये पहिल्यांदा मुक्ता साळवे लिहिते काय? अशा वातावरणामध्ये लिहिते काय? लिहिते, माणसा माणसामध्ये भेद करणारा धर्म या पृथ्वी तलावरून नष्ट झाला पाहिजे, असं म्हणण्याचं धाडस त्या काळात होतं. हे का होतं? त्याच्या पाठीमागं आहे लहुजी साळवेंचं वर्चस्व, त्यांचे विचार. त्याच्या पाठीमागं आहे ज्योतिबा फुलेंचं कार्य, सावित्रीबाई फुलेंचा पाठिंबा. त्यांच्या क्रांतिकारी संस्कारातून ही मुक्ता घडलेली आहे. म्हणजे बघा, मुक्ताचा जन्म कधी झाला माहिती आहे कोणाला? 1839. आणि मला एक नव्याने गोष्ट, म्हणजे ज्यावेळेस खांडेकर साहेबांनी सांगितलं की आपल्याला बोलायचं आहे, आणि माझ्यासाठी फक्त मुक्ता साळवेच राहिली होती. म्हणजे मी आजपर्यंत सुद्धा कधी मुक्ता साळवेबद्दल, हा मलाही एवढंच माहिती होतं की मुक्ता साळवेंनी निबंध लिहिलेला आहे त्या काळामध्ये, पण त्याच्या पुढचा इतिहास मात्र मला माहिती नव्हता काय आहे तो. पण या निमित्ताने ते वाचण्याचं म्हणजे एक हे मिळालं, काय म्हणतात, एक मार्ग मिळाला. आणि मला असं वाटतं की नवनवीन विषय असे झाले पाहिजे. कारण म्हणजे मला त्या निमित्ताने एक जाणीव झाली की माझा जन्म 5 जानेवारीचा आणि मुक्ता साळवेचा जन्म सुद्धा 5 जानेवारीचा. हा योगायोग आहे. 5 जानेवारी 1839 साली मुक्ता साळवेचा जन्म झाला. आणि वयाच्या 9व्या वर्षी ती शाळेमध्ये दाखल झाली. तिने ऍडमिशन घेतलं. आणि ज्यावेळेस ती शाळेत दाखल झाली तेव्हा सावित्रीबाई फुले ह्या मुलींमध्ये म्हणजे स्टेज डेअरिंग आलं पाहिजे, त्यांना बोलता आलं पाहिजे, त्यांना लिहिता आलं पाहिजे, त्यासाठी त्या वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायच्या. वक्तृत्व स्पर्धा असेल, काही बोलण्याची स्पर्धा असेल, लेखनाची स्पर्धा असेल, अशा त्या स्पर्धा त्या काळी घ्यायच्या. आणि त्या स्पर्धेमध्ये त्या आवर्जून मुलींना प्राधान्य द्यायच्या की तुम्ही लिहा. आणि मुक्ता साळवेंनी जो निबंध लिहिला तो एक त्याचं द्योतक आहे
की मुक्ता साळवेंनी 3री मध्ये असताना जी त्यांची वार्षिक परीक्षा असते, म्हणजे आता कसं आपण पेपर देतो, प्रश्न उत्तर देतो आणि मुलं ते सोडवतात, त्यावेळी तसं नव्हतं, मुक्त होतं सगळं. त्यावेळेस म्हणजे पास होण्यासाठी, म्हणजे 3ऱ्या वर्गात पास होण्यासाठी मुक्ता साळवेंनी हा जो आपण निबंध आता उहापोह करणार आहोत, तो निबंध मुक्ता साळवेंनी लिहिला की महार मांगांविषयीचं दुःख. हा निबंध तिने त्या काळात लिहिला. बघा 19व्या शतकात, म्हणजे 1853 साली, ज्यावेळेस मुक्ता 3री मध्ये होती. म्हणजे ही जी क्रांतीचे फलित पेरणारी मुक्ता आहे, तिची जातकुळी आपल्याशीच निगडीत आहे ना, आपलेच पूर्वज आहेत ना. म्हणजे महात्मा बुद्ध, भगवान बुद्ध असतील, त्यांच्यानंतर संत कबीर असतील, रामास्वामी पेरियार असतील, महात्मा फुले असतील, म्हणजे त्या काळचे हे जे तत्व व्यक्ती आहेत, ज्यांनी परिवर्तनाची बीज त्यावेळी रोवली, त्याच्या जातकुळीशी संबंध सांगणारी ही आमची मुक्ता साळवे आहे, क्रांती नायिका. 1853 साली तिने हा ग्रंथ लिहिला. विचार करू शकता तुम्ही, म्हणजे त्या काळी आपली काय परिस्थिती होती, आपण कसं राहत होतो, काय करत होतो, कशी आपली परिस्थिती होती. म्हणजे आता मला एक आश्चर्य वाटतं, नवल वाटतं की आता ज्या महिला आहेत, खूप सुशिक्षित आहेत, शिकल्या सवरल्या, मोठ्या झाल्या, PhD, डॉक्टरेट, बरंच काय काय मिळवलं, पण हा इतिहास मात्र कुणीही जाणलेला नाही. कारण जे महाराष्ट्र टाइम्सने चालू केलं गेल्या 8-10 वर्षापूर्वी, मला असं वाटतं की 9 दिवसाचे 9 रंग घातले पाहिजे, आणि त्याला म्हणजे एक पिढी का पाखंड, एक पिढी की परंपरा हो जाती है, तसं हे झालंय आता. म्हणजे एका पिढीने ते पाखंड निर्माण केलं, आपल्या म्हणजे पेपरचा खप व्हावा किंवा लोकांना रोजगार मिळावा, त्याच्यासाठी त्यांनी ते गेल्या 10-15 वर्षापूर्वी सुरू केलं. आणि आता महिलांना असं वाटतं की हाच आमचा इतिहास आहे, हीच आमची परंपरा आहे. आणि मग 9 दिवस 9 रंग, 9 रंगाच्या साड्या, आणि मग ते 9 दिवस उपास, आणि मग ते पायात चप्पल घालायची नाही. अरे मग उपास करायचा तर तुम्ही उपाशीच का राहता, चप्पल नाही घालायची, तेवढाच फक्त पायतान सोडायचं बस. तुमच्यात धमक असेल तर सोडा ना जुन्या वाईट चालीरीती, त्याचा उपास करा ना. तुमच्यात जर धमक असेल तर वाईट व्यसनं जे तुम्ही लावून घेतलेले आहेत, सोडा ना ते, त्याचा उपास करा. तुमच्यात धमक असेल दुसऱ्यांवर जळणं सोडून द्या ना, त्याचा उपास करा. तुमच्यात धमक असेल चांगल्या गोष्टी पाळा, चांगलं द्या लोकांना, काय देता येईल ते. काय तर जो येतो तो, हा आता आमचे नवरात्राचे उपास आहेत, 9 दिवस आम्ही चप्पल घालत नाही आणि 9 दिवस 9 रंग घालतो. मी प्रत्येकाला विचारते, याच्या पाठीमागे इतिहास काय आहे, कशामुळं करता. चांगलं असेल नक्कीच तुम्ही स्वीकारा, मीही तुमच्या पाठीमागे आहे. मला जर तो इतिहास खरा कळला काय आहे आणि तो जर आपल्या आयुष्याशी निगडीत असेल तर नक्कीच ते केलं पाहिजे. मग शिक्षण घेऊन आपण काय केलं, तुम्ही विचार करा ना. मुक्ता साळवे 14 वर्षाची मुलगी 3रीत जेव्हा असते तेव्हा ती अशा पद्धतीचं धाडस करू शकते. आणि आपण आता 21व्या शतकात आहोत, विज्ञानवादात आहोत, वेगवेगळे नवनवीन शोध लावतोय आणि आपण हे सगळं विज्ञानाशी जोडू पाहतोय, जे कफल्लक आहे, जे काहीच कामाचं नाही, जे अंधश्रद्धा आहे, जे पाखंडवादी आहे, जे माणसाला वेगळ्या गोष्टीकडे वळवणार आहे. ह्याच्याकडे का वळतो आपण, फक्त चमचमाट झगमगाट सगळीकडे. आजही मला खूप दुःख झालं की नवराष्ट्र मातांचा उत्सव आपण साजरा करतो आणि परिस्थिती अशी आहे. पण गर्दी असल्यापेक्षा दर्दी असणारे बरे असतात, कारण तेच खरे चळवळ पेरणारी लोक असतात. आणि मला असं वाटतं की इथं जो व्यक्ती आहे तो खरा दर्दी आहे, तो चळवळ पेरणार आहे. आणि बऱ्याच म्हणजे बौद्ध म्हणून घेणाऱ्या महिला सुद्धा या कर्मकांडामध्ये न कळतपणे अडकतात. त्यांना असं वाटत नाही की आपण आपला इतिहास वाचला पाहिजे, इतिहास जाणला पाहिजे. आता क्रांती नायिका मुक्ता साळवेचा किती मोठा इतिहास आहे. त्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये जर मुक्ता साळवे अशा पद्धतीचा निबंध लिहू शकते, ती क्रांती नायिका ठरते. ती बहुजनामधली पहिली अशी साहित्यिक ठरते की त्या काळी तिने एवढे भले भले शब्द लिहिलेले आहेत की ज्या शब्दांचा अर्थ आता सुद्धा आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. अजूनही काही लोकांना समजत नाही. त्या काळात ती असं लिहू शकते. मग ती एकच निबंध लिहून थांबली असेल का हो? तिने फक्त मांग महारा विषयींचं दुःख एवढाच निबंध तिने आपल्या आयुष्यात लिहिला असेल का? बाकीचं पुढं का नाही आलेलं? काय कारण आहे याच्या पाठीमागं? फक्त हा निबंध पुढे आला त्याला कारण आहे की तो निबंध ज्या वेळेस विश्रामबाग वाड्यामध्ये महात्मा फुलेंचा सत्कार झाला, त्या सत्कारामध्ये हेनरी जे त्यावेळेसचे शिक्षण कमिशनर होते, हेनरी साहेब,
जे महात्मा फुलेंच्या सान्निध्यात होते, त्यांचं कार्य त्यांना चांगलं माहिती होतं, त्यांच्या कार्याचा ते आढावा घेत होते, ते प्रभावित होते त्यांच्या कामामुळं, महात्मा फुलेंच्या कामामुळं. आणि त्यामुळं ज्यावेळेस ते महात्मा फुलेंच्या सत्कारासाठी विश्रामबाग वाड्यामध्ये आले, तेव्हा मुक्ता साळवेंनी हा निबंध तिचा वाचून दाखवला 3000 लोकांसमोर. 3000 लोकांसमोर तो निबंध तिने वाचून दाखवला. आणि ते हेनरी इतके प्रभावित झाले तो निबंध ऐकून की त्यांना असं वाटलं 14 वर्षाची मुलगी एवढं अस्खलित, एवढं स्वतःवरचा अन्याय, दारिद्र्य, दुःख, विवंचना ही त्या शब्दामध्ये मांडू शकते. हे ऐकून त्यांनी ते खूप प्रभावित झाले. आणि त्या काळचं त्यांचं इंग्रजांचं जे ज्ञानोदय होतं वृत्तपत्र, त्या ज्ञानोदय वृत्तपत्रामध्ये 2 भागांमध्ये हा निबंध प्रकाशित करण्यात आला. 2 भागांमध्ये हा निबंध त्यावेळेस प्रकाशित झाला. त्याच्याही पुढे जाऊन आपल्या पुण्यामध्ये जे पुण्याचं एक वृत्तपत्र होतं, त्या ग्रंथामध्ये ना.वी. जोशी काहीतरी होते त्या याचे संपादक, त्यांनी त्या ग्रंथामध्ये मुक्ता साळवेंचा हा निबंध लिहिला. आणि त्यामुळे हा निबंध प्रकाश झोतात आलेला आहे. म्हणजे याला कुठंही आळा घालू शकले नाही सनातनी लोक, याला कुठंही आळा घालू शकले नाही, म्हणून हा आपल्या समोर येतोय. पण बाकीचं साहित्य लिहिलंच असेल की मुक्ता साळवेंनी, ते का प्रकाश झोतात आलं नाही? मग ह्याचा आपण कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की या दृष्टीने आपण जर विचार केला तर जो सत्य इतिहास आहे तो लोकांसमोर येईल. सत्य मुक्ता साळवे जी आहे ती लोकांसमोर येईल. 1853 साली जर ती हा ग्रंथ लिहू शकते तर तिने आणखी काय काय लिहिलेलं असेल तेही मला असं वाटतं पडद्याच्या पाठीमागचा आपण पुढे आणू शकू. तर या दृष्टीने आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण त्यावेळी मुक्ता साळवेंनी जे लिहिलं ते किती ज्वलंत होतं. सनातन्यांच्या छाताडावर ते वादळ पेरणारं होतं. त्या काळी लिहिलेलं किती ज्वलंत होतं ते. आणि ते जर असं छापून येत असेल म्हणजे त्याला ते आळा घालू शकले नाही. सनातनी जी जातीवादी परंपरा, जी सर्वसामान्यांना दाबून टाकणारी परंपरा या ठिकाणी होती, ती आळा घालू शकले नाही. त्यामुळे ते उजेडात आले. आणि मुक्ता साळवेंनी काय लिहिलं? किती जहाल शब्द तिने त्या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. किती जहाल शब्द. काय म्हणते मुक्ता साळवे की गुलटेकडीच्या मैदानामध्ये चेंडू आणि दांडू सारखे शिरच्छेद व्हायचे. बघा इतिहास आहे आपल्यावरचं. हे जघन्य कार्य ज्यावेळेस घडत होतं तेव्हा ते शब्दात लिहिण्याचा धाडस मुक्ता साळवेंनी केलेला आहे. आपले लोक सोसत होते तेव्हा. जर नवीन इमारत बांधायची असेल तर त्या नवीन इमारतीच्या पायामध्ये तेल आणि शेंदूर फासायचे. शूद्रांना तेल आणि शेंदूर फासायचे आणि त्या इमारतीच्या पायामध्ये जिवंत गाडलं जायचं. हा इतिहास लिहिण्याचं धाडस मुक्ता साळवेंनी केलेलं आहे. किती मोठं धैर्य आहे, किती मोठं धैर्य. त्या काळी 19व्या शतकामध्ये जेव्हा आपल्याला शब्द उच्चारण्याची सुद्धा बंदी होती, म्हणजे अभ्यास तर आपण करूच शकत नव्हतो, पण इतिहास आहे की आपण जर हे वेद पुराण हे ऐकत असू तर आपल्या कानात शिसं ओतलं जायचं. मग हिने प्रश्न विचारला, सनातनी परंपरेला प्रश्न विचारला की जर आमचा कुठला धर्मग्रंथच नसेल तर मग आमचा धर्म कोणता आहे? आम्हाला जर धर्मग्रंथच नाही आहे मग आमचा धर्म कोणता आहे? म्हणजे आम्ही त्या धर्माचे आहोत का? मग ह्याची जर आपण सांगड घालायची झाली, मुक्ता साळवे काय म्हणते, महिलांबद्दल सुद्धा बरंच सांगितलं तिने की महिला ज्यावेळेस बाळंत व्हायच्या तिच्या त्या निबंधामध्ये, मी आता पूर्ण निबंध तुम्हाला सांगत नाही, आपण नक्कीच वाचा तो निबंध. म्हणजे आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही असे शब्द त्या निबंधामध्ये लिहिलेले आहेत. असा आपला इतिहास. काय सांगते मुक्ता, ज्यावेळेस आमच्या बायका बाळंत व्हायच्या तेव्हा आमच्या घराला छप्पर नसायचं, उघड्यावर असायचं. आणि बाळंत झाल्यानंतर मग ते ऊन वारा थंडी हे सर्व, त्या ऊन वारा थंडीमध्ये त्या मुलाला जन्म द्यायच्या आमच्या बायका. आणि मग त्यांना जन्म दिल्यानंतर त्यामुळं ह्या ऊन वारा थंडीमुळं बायकांना बाळंत रोग व्हायचे. आणि त्या बाळंत रोगामध्ये कुठलाही भट ब्राह्मण त्या महिलेला वाचवण्यासाठी येत नव्हता, कारण आमचा विटाळ त्यांना. आणि मग या बाळंत रोगामध्ये ह्या महिला जायच्या, मरण पावायच्या, मरायच्या. म्हणजे अशा कितीतरी महिला आमच्या अकाली गेलेल्या आहेत.
हे वर्णन मुक्ताने त्या ग्रंथामध्ये, त्या निबंधामध्ये केलेलं आहे. त्या काळी लिहिलेला निबंध. काय म्हणते मुक्ता? की आमच्या बायका जर बाळंत झाल्या आणि त्यांना जर बाळंत रोग झाला तर त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही येताय का? सनातन्यांना प्रश्न विचारते ती मोठ्या धाडसाने. कुणीही येत नाही. आणि मग असं असताना तुमचा धर्म तो आमचा धर्म कसा होऊ शकतो? परखड सवाल विचारते, परखडपणे बोलते. म्हणजे आम्हाला जर धर्म ग्रंथच नाही, आम्ही जर तो वाचू शकतच नाही, आम्हाला जर ती बंदी आहे, तर मग आमचा धर्म कोणता आहे? कुठं आहे आमचा धर्म? आहे का आम्हाला धर्म? मग आम्हाला जर धर्म नसेल तर हा जो धर्म तुम्ही त्याचा उदो उदो करता, तो माणसामध्ये भेद निर्माण करणारा धर्म या पृथ्वी तलावरून नष्ट झाला पाहिजे, असं मुक्ता त्यावेळेस सांगते. आणि मग ही नाळ जर आपण जोडायची झाली, म्हणजे ही क्रांती, ही जी क्रांती आहे, हे जे उत्स्फूर्त विचार आहेत ते तिच्यामध्ये कुठून आले? लहुजी साळवे, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांच्यातनं ते विचार तिच्यामध्ये आलेले आहेत. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. सत्यशोधक समाजाची निर्मिती केल्यानंतर त्यांनी सत्य काय ते माणसाला सांगितलं. ब्राह्मणांचं कसबमध्ये त्यांनी उघड केलेलं आहे की ब्राह्मण आपल्याला कशा प्रकारे नाडतात, कशा प्रकारे माणसाला माणूस म्हणून जगू देत नाहीत, हे त्यात त्यांनी सांगितलं आहे. सत्य धर्म त्यांनी सांगितलेला आहे. हा त्यांच्या आयुष्याच्या शेवटी सत्य धर्म. आणि ती सत्याची कास घेऊन ही क्रांती नायिका पुढे आलेली आहे. तिने सांगितलं की जर आम्हाला धर्मग्रंथ नाही तर आमचा कुठलाही धर्म नाही. आणि हा जो सत्याचा विचार आहे, हा सत्याचा विचार, हा म्हणजे ही जी क्रांती आहे, हे जे परिवर्तन आहे, हे परिवर्तन घेऊन पुढे येत आहेत 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी काय सांगितलं? 1956ला ज्यावेळेस त्यांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, म्हणजे आता येणारा 12 तारखेचा जो सण आहे, धम्मचक्र परिवर्तन दिन, ही जी दीक्षा त्यांनी दिली, ही कशातनं दिलेली आहे? मुक्ता साळवेंनी सांगितलं की आम्हाला धर्मग्रंथ नाही, मग आमचा कुठलाही धर्म नाही. आणि बाबासाहेबांनी दिलेली 19वी प्रतिज्ञा तुम्ही बघा, 22 प्रतिज्ञेमध्ये ती काय सांगते? काय सांगते 19वी प्रतिज्ञा? माणसामध्ये मनुष्य मात्राला हानिकारक असलेला आहे ना 19वी प्रतिज्ञा. मग याचा अर्थ काय होतो? काय होतो त्याचा अर्थ? म्हणजे मुक्ता साळवेंनी ज्या वेळेस सांगितलं त्याचं परिमार्जन, त्याची परिणिती बाबासाहेबांनी दिली ती 1956 साली, की त्यांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि बाबासाहेब स्वतः सांगतात की मी हा बौद्ध धम्म का स्वीकारला? समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या 3 सूत्रांवर आधारित बौद्ध धम्म, म्हणून हा बौद्ध धम्म मी स्वीकारला. म्हणजे बघा, जसं भगवान बुद्धांचा धम्म आहे की दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि दुःख दूर करण्यासाठी उपाययोजना सुद्धा आहे, तसंच क्रांती नायिका काय म्हणते की आम्हाला धर्म नाही. त्यावेळच्या माणसांना ती सांगते की तुम्हाला जर याच्यातनं पुढे यायचं असेल, या दुःखातनं पुढे यायचं असेल, शिका, शिक्षण घ्या. शिक्षणाने तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही कुठल्या परिस्थितीत जगताय आणि ती परिस्थिती फेकून देण्याचं काम तुम्ही स्वतःच करणार, म्हणून शिक्षण घ्या. मग ही नाळ कुठं जोडली जाते? भगवान बुद्धांनी दिलेल्या त्या 3 दुःखांशी. त्याचं परिमार्जन कुठं होतं? बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मदीक्षेशी. म्हणजे बघा, आपल्याला काय करायचंय, आपली काय जबाबदारी आहे की बाबासाहेबांनी 1956 साली जे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आपल्याला दिलं ते आपल्याला अबाधित ठेवायचं आहे. म्हणजे त्या निमित्ताने या भारताला बाबासाहेबांनी लोकशाही दिलेली आहे. म्हणजे माणूस माणसाला त्यावेळेस जगू देत नव्हता, माणूस माणसाच्या जीवावर उठत होता, पण बाबासाहेबांनी माणसालाच महत्व दिलेलं आहे. आम्ही भारताचे लोक, संविधानामध्ये बाबासाहेब म्हणतात आम्ही भारताचे लोक. ज्यावेळेस संविधान बाबासाहेबांनी लिहिलं तेव्हा म्हणत होते की हे संविधान कोणाला समर्पित करायचं. मग बऱ्याच जणांनी सांगितलं, कोणी म्हणा अल्लाह करा, कोणी म्हणत होतं देवाला करा, कोणी काय, सगळ्यांनी आपापलं मत सांगितलं. पण बाबासाहेबांनी सांगितलं की नाही, देव, अल्लाह, धर्मशास्त्र हे ते काहीच नको, या भारतातला माणूस महत्वाचा आहे आणि त्या माणसाला ते समर्पित झालं पाहिजे. म्हणजे किती दूरदृष्टी होती बाबासाहेबांची. मग बाबासाहेबांनी जर ते घडवलं तर लोकशाही पेरण्याचं काम जर इथं बाबासाहेबांनी केलं तर आपली काय जबाबदारी आहे?
आपण सुद्धा ही क्रांती नायिका पुढे आणली पाहिजे. आपण सुद्धा क्रांती नायिकेबद्दल जाणून घेतलं पाहिजे की तिने त्या काळात जे लिहिलं ते आजही किती सत्य आहे. 21व्या शतकात सुद्धा अजूनही लोक बदलायला तयार नाहीत. कारण बाबासाहेबांनी म्हटलं तसं, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणजे आपण परंपरावादी झालो का? मग जे आहे चाललं ते तसंच चालू द्यायचं. मग शिक्षणाचा काय उपयोग? आपण जर शिकतो, लिहितो, वाचतो, त्याच्यातनं आपली बुद्धी प्रगल्भ झाली पाहिजे ना. जे कोणी सांगतं ते तसंच मान्य करायचं आणि जायचं पुढं. अरे बाबा, शिकलेला आहेस तू चिकित्सा करायला पाहिजे ना. का करायचं, कशासाठी करायचं, ते करून काय उपयोग आहे, न करून काय आपलं नुकसान होणार आहे हे बघायला पाहिजे ना. नाही, ते पूर्वजांनी सांगितलं ना, मग ते तसंच करायचं, पुढं जायचं. स्वतःची बुद्धी काहीच वापरायची नाही. शिक्षणाचा काय उपयोग आहे? मग बाबासाहेबांनी जर आपल्याला लोकशाही दिली असेल तर ती लोकशाही इथं रुजवणं, आणि हा जो विशाल सागरासारखा बौद्ध धम्म आहे, म्हणजे विशाल सागर आहे, त्या सागरामध्ये सगळ्या नद्या येऊन मिळतात. गंगा, जमुना, सरस्वती, गोदावरी, सगळ्या नद्या तिथं जाऊन मिळतात. मग सागरात गेल्यानंतर आपल्याला आपण असं करू शकतो का, ही गंगा नदी आहे, ही यमुना नदी आहे, असं असं निवडू शकतो का? मग तसा हा बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्मामध्ये साळी, माळी, तेली, कोळी, चांभार, मांग, महार सगळे एकत्र आले पाहिजे. आणि हा विशाल असा समाज या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचा आहे. कारण का लोकशाही आपल्याला रुजवायची आहे. मग ती लोकशाही कशी रुजवता येईल? लोकशाही आपल्याला रुजवण्यासाठी लोकशाहीची व्याख्या माहीत असणं गरजेचं आहे. हो की नाही? काय आहे बरं लोकशाहीची व्याख्या? ही सर्रास माहीत असलेली व्याख्या आपणही सगळ्या ठिकाणी सांगतो आणि आपण स्वतःला धन्य मानतो की अरे लोकशाहीची व्याख्या मला माहित आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य, लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही. ही अब्राहम लिंकनने त्याच्या देशासाठी केलेली लोकशाहीची व्याख्या होती. तीच व्याख्या आता आपण सर्रासपणे सगळीकडे म्हणतो. मग आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल तर लोकशाहीची व्याख्या सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जे 1954 साली बाबासाहेबांनी आपल्या पुण्याच्या कोर्टामध्ये सगळे वकील, सगळे न्यायाधीश यांच्या समोर लोकशाहीची व्याख्या सांगितलेली आहे. 1954ला त्यांनी खुलं पत्र दिलं की सगळ्या माणसांना, सगळ्या लोकांना भारतातल्या ही लोकशाहीची व्याख्या माहीत झाली पाहिजे. लोकशाही म्हणजे काय, कशाला म्हणतात हो लोकशाही? बाबासाहेबांनी सांगितलेली व्याख्या आहे की रक्ताचा एकही थेंब न सांडता, बघा लोकशाहीची व्याख्या आपल्या सगळ्यांना माहीत असणं आणि इथून पुढे सगळ्यांना सांगणं ही आपली एक चळवळीचे प्रणेते म्हणून जबाबदार आहे. चळवळ चालवणारी आपण माणसं आहोत म्हणून ते आपण जबाबदारीने ती सांगितली पाहिजे की रक्ताचा एकही थेंब न सांडता सर्वसामान्य माणसाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र क्रांतिकारी परिवर्तन घडवणारी शासन प्रशासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. रक्ताचा एकही थेंब न सांडता सर्वसामान्य माणसाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र क्रांतिकारी परिवर्तन घडवणारी शासन प्रशासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. ही बाबासाहेबांनी सांगितलेली लोकशाहीची व्याख्या माहितीच नाही आपल्याला. खूप दुःखाची गोष्ट आहे. इथून पुढे आपण फार सजग असलं पाहिजे, कारण लोकशाही आपल्याला घडवायची आहे. नवराष्ट्र मातांचा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ज्या भावी नवराष्ट्र माता आहेत त्यांनी या पद्धतीने सजग होणं, जागृत होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या निमित्ताने मला असं वाटतं की आज मुक्ता साळवेंचा जो आपण नवराष्ट्र माता महोत्सव घेतोय, तर या ठिकाणी आपण हा संकल्प केला पाहिजे की आपल्याला जे जे माहिती नसणं हा काही फार मोठा गुन्हा नाहीये. प्रत्येक माणूस काही आईच्या पोटातून शिकून येत नाही. तो जन्माला आल्यानंतरच, जसं बाबासाहेब म्हणतात की तुम्ही गरीब असणं हा तुमचा गुन्हा नाहीये. गरीब म्हणून तुम्ही जन्माला आलात हा तुमचा गुन्हा नाहीये, दोष नाहीये. पण तुम्ही गरीब म्हणून जर मेलात तर तो मात्र तुमचा दोष आहे, कारण तुम्ही मग ते पुढे येण्यासाठी काहीच केलं नाही. म्हणून आपल्याला माहित नसणं हा आपला दोष नाहीये. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माणसाला माहित नसतं काही, पण ते माहित करून घेणं, जाणून घेणं हे सुद्धा आपलंच कर्तव्य आहे, जर आपण स्वतःला सुशिक्षित समजत असू तर.
म्हणून मला असं वाटतं की या दिवशी या भावी नवराष्ट्र मातांनी संकल्प केला पाहिजे की ह्या ज्या नवराष्ट्र माता आहे यांचा किमान इतिहास माहीत करून घेऊन येणाऱ्या पिढीला तो सांगणं, येणाऱ्या पिढीला सजग करणं. कारण आता मुलांना घडवणं ही जास्तीत जास्त महिलांचीच जबाबदारी असते, नाही का? नाही तर आमच्या महिला बसतात टीव्ही समोर, टीव्ही बघत, आणि इकडं मुलं अभ्यास करत असतात. मुलाने काय विचारलं, थांब रे ते बघू दे तेवढं. मुलगा विचारतोय, बिचारा अभ्यास करत असतो. आता तुम्ही विचार करा, तुम्ही जर टीव्ही समोर बसून जर मुलाला सांगत असाल, तो कितपत अभ्यास करणार आहे, किती त्याचं लक्ष लागणार आहे? मग आपल्याला जर परिवर्तन घडवायचं आहे तर तो इडियट बॉक्स आपण बंद केला पाहिजे. काय नाही पडलेलं त्यात. इतिहास वाचा, पुस्तकं वाचा. बाबासाहेबांनी हजारो ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, ते वाचा. इतिहास वाचा, काय लिहिलेलं आहे ते वाचा. म्हणजे नव परिवर्तनवादी आपण होऊ, म्हणजे येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी देऊ शकू. आणि म्हणून माझी माय माऊल्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्या मुलांसाठी आपण हे जे आपले चुकीचे काही पायंडे पडलेले आहेत, चुकीच्या गोष्टी आपण ज्या काही करत असतो, ठीक आहे, आतापर्यंत माहीत नव्हतं आपल्याला, पण आता माहीत झालं. आपण याप्रती सजग झालं पाहिजे आणि नवराष्ट्र निर्मितीसाठी, परिवर्तनवादी विचारांसाठी आपण सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे. मला असं वाटतं की क्रांती नायिका मुक्ता साळवे यांना या निमित्ताने हीच आदरांजली ठरेल की यातून आपण काहीतरी बोध घेऊ शकू आणि या निमित्ताने पुढे जाऊ शकू. म्हणून एक नवराष्ट्र मातांसाठी 2 ओळी तुमच्या समोर सादर करते आणि मी आपली रजा घेते. डोळ्यापुढे उभी ती जिजाऊ राहू द्या, डोळ्यापुढे उभी ती जिजाऊ राहू द्या. मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या, तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या. डोळ्यापुढे उभी ती जिजाऊ राहू द्या, मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या, तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या. जिने जातीवादावर साधला निशाणा, त्या मुक्त साळवेचा तो निबंध पाहना. जिने जातीवादावर साधला निशाणा, त्या मुक्त साळवेचा तो निबंध पाहना. तिच्या परिभावना प्रेरित होऊ द्या, मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या, तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या. धन्यवाद. जय भारत, जय भारताचे संघ राज्य, जय राज्य राष्ट्र, जय संविधान, जय भीम.